आज ना समचा ओपन हाऊस होता सकाळी 8 ते 8:30 आणि पप्पा सकाळी गेलेले आता ओपन हाऊसमध्ये आणि त्यांनी नाश्ता आणला आहे. काय आहे वरचं मेंदूवडा आहे आणि डोसा इडली सगळंच पार्सल मागवले. समतला आवडतं म्हणून खास आणि त्याला काल मेडल भेटले ना स्पोर्ट्समध्ये, त्यामुळे ही पार्टी त्याच्यासाठी. पण तो जो उठत नाही, झोपला तिकडे, तिकडे झोपला आहे. मला खायचं आहे. स्वामीसाठी आणले इडली कारण हे ऑइली असतं म्हणून, पण तो इडली नाही खात आणि तो तिकडे दे बस. काय घे ना तू, त्याला तेच दे. नको, इडली नाही खाणार तो. बस खाली बस. ये ना. मी बनवते घरी, पण एवढं चांगलं बनवता येत नाही, त्यामुळे बाहेरच मागवतो आम्ही. खाई आधी नंतर तू. मस्तच आहे, एक नंबर. इकडे मी आता चपातीचं पीठ मळून ठेवलं थोड्या वेळासाठी आणि तर नाश्ता तर झाला आहे. त्यांना बोलले नाश्ता नका आणू, मी बनवते काहीतरी, पण ते बोलले की नको, आज खूप दिवस झाले बाहेरचं खाल्लं नाही आहे. नाश्ता आणते. समजला मेंदूवडा आवडतो, तर मेंदूवडा आणला होता आणि नाश्ता झाला. पण ती भांडी दिसतात का बेसिनमध्ये, ती मलाच घासायची आहेत. बाहेरून नाश्ता जरी आणला तर घरी आपण आपल्या डिशमध्येच खातो, त्यामुळे ते भांडी होतातच. आणि मला भांडी घासायचा कंटाळा येतो. मी त्यांना बोलते बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाल्लेलं बरं, घरी आणून परत ते डबलच होतं. त्यापेक्षा बनवलेलं काय होतं, काय ऐकत नाही. म्हटलं चला जाऊया. आता चपाती बनवते आणि आज आहे कोळंबी आणले देताना त्यांनी, तर कोळंबी थोडी बनवायचं, कोळंबी रस्सा बनवणार थोडा. मी नवीन कबड घेतले, म्हणजे तेवढा जागा होता ना, स्पेस, त्यामध्ये बसवण्यापुरतं तेवढे मी बनवून घेतले. आपण आता सगळं ठेवले, कपडे थोडे ठेवायचे आहेत. हे मुलांसाठीच घेतले, दोघांसाठीच. आणि हे मॅट्रेस घेतले, ती होती पहिला मॅट, ती फेकून दिली आणि घेतली नवीन. सगळा पसारा आहे बेडरूममध्ये. हा आमचा बघा, काय नंगू काय घेऊन फिरतोय. फुल बेडरूम पॅक झालं, आता फुल काम बाकी आहेत. आणि मला आता बनवायचं आहे भाजी. कुठली भाजी बनवायची मला बोलून, मी सगळं कोळंबी आणते, ती कोळंबी बनवायची आहे. मी आता बनवले कोळंबी फ्राय. ते कोळंबी फ्राय नाही, कोळंबीची ग्रेव्ही, मसाला टाकला, कांदा टोमॅटोमध्येच बनवले. चपात्या बनवले, तिकडे राईस आहे आणि आता फक्त साफसफाई करायची बाकी आहे. कुठेला स्वामी, तिकडे. हाय, हां, तू कुणाचा? दादाचा. पप्पाचा आता नव्हता, दादाचा आला होता, पप्पाचा. आम्ही आमच्या घराचं काम किती 23 डिसेंबरला चालू केलं ना, 23 डिसेंबरला चालू केलं होतं आणि आज आहे 24 जानेवारी. आणि काल आमचं हे कबड आलं आहे आणि हा मॅट्रेस आला आहे. त्यामुळे आम्ही अजून बेडरूममध्ये काही आमचा यूज नव्हता फारसा, कारण सगळा पसारा असा होता बेडरूममध्ये. आणि आता आजपासून बेडरूममध्ये येणार आहे राहायला फायनली, कारण 1 महिना झाला आम्ही खाली चटईवरतीच खाली बाहेर झोपतो हॉलमध्ये, आणि आता बेडरूममध्ये आज संध्याकाळी बेडरूममध्ये झोपणार सगळे, कारण बाहेर खूप थंडी पण लागते. लादीवर झोपून सवय नाही आहे, बेडची सवय आहे. तर 1 महिना आम्ही तसाच काढला आहे. आता मी बघा कसा मस्ती करतो, मला पकडतो पाठीमागून. आणि हे मॅट आम्ही पडेल, मॅट आम्ही मॅट्रेस बनवायला दिलं. ह्या म्हणजे बेडवरती ना स्वामीची खूप मस्ती झाली. असं वाटतं कधी पडतो खाली, खूप धावतो याच्यावरती. नवीन असल्यामुळे जम्पिंग चाललं आहे सगळं जास्त खूप. आम्ही बनवायला दिलं होतं, रेडीमेड नव्हतं घेतलं, बनवलेलं आहे आम्ही, त्यामुळे त्याला खूप टाईम लागला यायला. म्हणून म्हटलं चला तोपर्यंत आम्ही बाहेर झोपूया. बाहेरचं काम चाललं होतं, खाणं पिणं झोपणं, म्हणजे एक 1 RK रूमच्या आम्ही फिलिंग घेतली 1 महिन्यावर. सेम 1 RK, कारण हा बेडरूम बंदच होता. आम्ही काय करत होता बेडरूममध्ये, येतच नव्हतो. हे कबड आहे ना, एवढंच बेडरूममध्ये होतं, बाकी काही नव्हतं. हे आत्ताच घेतलेलं आहे. आणि हे गॅलरीमध्ये पण अजून काहीच काम नाही केलं. इकडे मला ते झाडं वगैरे ठेवले, वरती कुंड्या टेरेस होती ते आणायचे आहेत. आणि इकडे अशी काय AC बसवली. आणि हे आत्ताच कबुतराने किती घाण करून टाकलं आहे. कबूतर खूप येतात आमच्याकडे, हे क्लीन करायचं. आणि इकडे जाळी बसवणार आहे मी आता. हे सगळं ठेवून आता ह्याच्यावरती कुंड्या आणून ठेवायची, सगळ्या ज्या टेरेसवरती आहेत त्या. हे आता एवढे कपडे सगळे धुवायचे आहेत, मशीनमध्ये टाकून ठेवते. आणि हे बेड काढायचं. आता बेड काढून मला साड्या घ्यायच्या 2 त्याच्यातल्या. फायनली आज बेडरूम रेडी झालेले आहे. खूप छान वाटतं बेडरूममध्ये आल्यानंतर. हे बेडरूम पण आमचे जो बेड आहे ना, तो मी हलवला आहे. त्याची डायरेक्शन इकडे होती, स्वामी जिथं उभा आहे ना तिथं होती डायरेक्शन, ती पण इकडे आम्ही केली. ही पण डायरेक्शन चेंज केले. बेडरूममध्ये खूपच चेंजेस केले. त्याच्यावरती पूर्ण एक नवीन व्लॉग येईलच, नक्कीच पहा. सगळी कामं आवरली. त्यानंतर मी जेवण केलं. आज होतं कोळंबी बनवली होती, आज कोळंबी भात होता आणि चपाती होती. आणि त्यानंतर संध्याकाळी ह्यांनी परत पार्सल मागवलं. आजचा दिवस पूर्ण पार्सलमध्येच आहे. सकाळी पार्सल मागवलं नाश्ता, परत संध्याकाळी मागवला. पनीर खायचं होतं समजला, पनीर चिली आणि फ्राईड राईस आणले. समजला जे हवं ते पप्पा त्याच्या लगेच आणतात.